नाशिकच्या निफाडमधील गोदावरीचं पाणी पात्राबाहेर आलंय, तर चांदोरीच्या खंडेराव मंदिराला पाण्याचा वेढा पडलाय। 2 महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये सलग पाऊस बरसतोय, त्यामुळे गोदावरीसह तिच्या उपनद्यांना पूर आल्याचं पाहायला मिळतंय। त्याचप्रमाणे गंगापूर दारणा धरणातून देखील पाण्याचा विसर्ग होतोय। नाशिकच्या देवळ्यातील गिरणारेमध्ये स्मशानभूमीला शेड नसल्याने भर पावसात अंत्यसंस्कार करावे लागतात, त्यामुळे मृतदेहाची अवहेलना होत असून नागरिकांचेही हाल होत आहेत। त्यामुळे इथल्या गोसावी समाजाच्या स्मशानभूमीत शेड करण्याची मागणी समाज बांधवांनी केली। नाशिकच्या चांदवडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। प्रवीण धायगुडे असं त्याचं नाव आहे। तो घरामध्ये व्यायाम करत असताना अचानक जमिनीवर कोसळला। त्यानंतर प्रवीणला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। 7 ते 8 जणांच्या टोळक्याकडून 2 पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे। दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून वाद झाल्याची माहिती मिळते। नाशिकच्या बिटको चौकातील ही घटना आहे। टोळक्याने या कर्मचाऱ्यांकडे पैशांची मागणी केली, तर कर्मचाऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिला आणि त्यानंतर वाद झाला आणि त्यांना मारहाण करण्यात आली। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। रामकुंड परिसरातील अनेक मंदिर हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि गोदावरी नदीपात्रामध्ये 4656 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। निफाडमध्ये खंडेराव मंदिराला पाण्याचा वेढा पडलाय। मुसळधार पावसामुळे नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय, तर दशक्रिया विधी घाटापर्यंत पाणी पोहोचलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।